आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध. निपाणीत 25 जुलै रोजी ऑल इंडिया पॅथर सेनेचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण. दिल्ली येथे नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज व मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने निपाणी येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती बेळगाव जिल्हा ऑल इंडिया पॅथर सेना अध्यक्ष अमित शिंदे आणि निपाणी शहराध्यक्ष संदीप माने यांनी दिली. याबाबत टाउन पोलीस स्टेशन निपाणी येथे परवानगीसाठी निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनानुसार येत्या 25 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत निपाणी नगरपालिकेजवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणे, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध नोंदवणे तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या केंद्र सरकारने तातडीने मान्य करावेत या मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. संविधानाच्या चौकटीत राहून शांततामय मार्गाने हे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या उपोषणात ऑल इंडिया पॅथर सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून प्रशासनाने आंदोलनासाठी आवश्यक परवानगी द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा ऑल इंडिया पॅथर सेना अध्यक्ष अमित शिंदे आणि निपाणी शहराध्यक्ष संदीप माने यांनी नागरिक व विद्यार्थ्यांना या आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काच्या लढ्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. SB न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः वंदन करतो. जंतर मंतर येथे चालू असलेल्या आंदोलनात नेट फुटी याबद्दल आंदोलन मोठ्या प्रमाणात होत आहे. विद्यार्थ्यांना मारहाण होत आहे. या संदर्भात ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीनं व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं उद्याचं एक दिवसीय लक्षणीय उपोषण आम्ही आयोजित केलेलं आहे आणि ते उपोषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपालिकेसमोर बाबासाहेबांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर आम्ही तिथं एक दिवसाचं उपोषण ठेवलेलं आहे. तरी विविध संघटना, ऑल इंडिया पॅथर सेनेचे पदाधिकारी, सर्व विद्यार्थी या विद्यार्थ्यांना पूर्णपणे सपोर्ट करण्यासाठी आम्ही ऑल इंडिया पॅथर सेनेचं एक दिवसीचं उपोषण आम्ही आयोजन केलं आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे. मी निपाणी शहराध्यक्ष ऑल इंडिया पॅथर सेनेचा संदीप माने. जय भीम. गेल्या 25 दिवसापासून दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी नीट पेपर फुटी संदर्भात जे सोनम वांगचुक आणि अजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन उभं केलेलं आहे आणि ते आंदोलन संविधान आणि कायद्यानुसार चालू असताना सरकारनं हे आंदोलन दडपण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला आहे, त्यांना मारहाण केले आहे, त्यांच्या विद्यार्थ्यांना अतिशय दुखापत झालेली आहे आणि या संदर्भात धरणे आंदोलन करण्यासाठी, याचा विरोध करण्यासाठी आम्ही ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे. हे उपोषण 25 जुलै रोजी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नगरपालिका समोर 10 ते 5 या दरम्यान होणार आहे. या आंदोलनामध्ये सर्व विद्यार्थी, सर्व संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी उपस्थित राहून एक दिवस आंदोलन करून त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायचा आहे असं मी ऑल इंडिया पॅथर सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष अमित शिंदे या नात्यानं सर्वांना आवाहन करतो. जय भीम. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.